मी समर्थ. मार्गशीर्ष गुरुवार व्रताबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची जास्तीत जास्त उपासना करावी. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्गशीर्ष गुरुवार व्रत अवश्य करावे, प्रत्येकानं करावे. मग या वर्षी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करायचे, कधी सुरू करायचे, एकूण किती गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे, या व्रताचे नियम काय आहेत, पूजा वाढणी कशी करायची, उद्यापन कसं करायचं, या दिवशी कोणती सेवा करायची, कोणती मंत्र साधना करायची, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः लिहायला विसरू नका. सर्वात प्रथम मार्गशीर्ष गुरुवार व्रत करताना पूजा मांडणी करायची असते आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही पूजा हलवायची असते. प्रथम बघूया या वर्षी 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार आलेले आहेत. तर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे 2 डिसेंबर रोजी. पहिला गुरुवार येतो आहे 5 डिसेंबरला, म्हणजेच 5 डिसेंबर रोजी पहिला गुरुवाराची हे पूजा मांडणी करायची आहे. पहिला 5 डिसेंबर, दुसरा 12 डिसेंबर, तिसरा 19 डिसेंबर आणि चौथा 26 डिसेंबर. म्हणजे चौथ्या गुरुवारी 26 डिसेंबर रोजी या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. 4 गुरुवार 4 वेळा पूजेची मांडणी आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पूजा मांडणी हलवायची आहे, म्हणजेच विसर्जन करायचं आहे. या व्रताचे नियम आपण जाणून घेऊया. हे व्रत कोणीही स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार व्रत करत असताना जितके दिवस शक्य होईल तितके ब्रह्मचर्य पाळावे. ब्रह्मचर्य पाळावं, मांसाहार करू नये, हॉटेलचं जेवण टाळावं, पर्यान्न जेवण टाळावं. रोज शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी त्या दिवशी कमीत कमी आपण हे सर्व नियम पाळावेत. म्हणजेच ब्रह्मचर्य, मांसाहार टाळणे, परान्न आणि हॉटेलचं जेवण, कांदा लसूणयुक्त आहार प्रत्येक गुरुवारी कमीत कमी टाळावे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची असते. ही मांडणी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. उपवास करावा. धार्मिक मान्यतेनुसार दिवसभर व्रतस्थ राहून संध्याकाळी आपण गायीची पूजा करून उपवास सोडायचा असतो. त्यामुळे शक्य होईल तितका उपवास करण्याचे प्रयत्न करावे. फलाहार घेऊन उपवास करू शकता. तुम्हाला पूर्णपणे उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही फलाहार घेऊन करू शकता किंवा उपवासाचं खाऊन करू शकता. ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी मनापासून पूजा भक्ती केली तर पूजेचं फळ नक्की मिळेल. 4 गुरुवार आपल्याला ही पूजा मांडायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून घ्यायची आहे. आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची. प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. पूजेची जागा असते ती देवघराजवळची जागा ती स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. आपलं घर अंगण स्वच्छ ठेवायचं, कारण त्या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन होणार असतं. आपल्या कपाळी कुंकू लावून घ्यायचं. पुरुष जर हे व्रत करणार असतील, पुरुषांनी सुद्धा आपल्या कपाळी कुंकवाचा तिलक लावावा. महिला जर व्रत करणार असतील तर हळद कुंकू लावावे. हळद कुंकू लावत असताना पुढील मंत्र म्हणावं. चंदनस्य महत् पुण्यम पवित्रम पापनाशनम महापदम हरति नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. नंतर पूजेची जागा असते ती त्याची शुद्धी करून घ्यायची. फुलानं पूजेच्या जागेवरती शुद्ध जल म्हणजेच पाणी शिंपडायचं. ते पाणी शिंपडत असताना पुढील मंत्र म्हणायचं. पवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतो पिवाय स्मरेत पुंडरीकाक्ष बाह्यभ्यंतर शुची. अशा पद्धतीनं हा मंत्र म्हणत या जागेची शुद्धी करायची. 5 झाडांची 5 ढाळे किंवा विड्याची 5 पाने आणावी आणि त्याचबरोबर पाटाखाली किंवा चौरंगाखाली रांगोळी, चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी. चौरंगावरती लक्ष्मीनारायणचा फोटो तसेच श्रीयंत्र, कुबेर यंत्र यांचीही स्थापना करून घ्यावी. आता शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. या दिवाचं पूजन करायचं. ओम श्री दीप देवताभ्यो नमः असं म्हणून दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल वाहायचं. आता आपण या पूजेचा संकल्प करणार आहोत.
आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. मनोमन महालक्ष्मीचं स्मरण करायचं आणि म्हणायचं, हे महालक्ष्मी, मला माझ्या कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर, सौभाग्य, संतान प्राप्त व्हावी. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपली स्वतःची एखादी मनोकामना असेल तर ती बोलावी. यासाठी यथाशक्ती मी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करीत आहे. माझ्याकडून हे व्रत, ही सेवा तुम्ही करून घ्यावी अशी माता लक्ष्मीला विनंती करायची आणि आपल्या हातातील पाणी हे ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. अशा पद्धतीने संकल्प केल्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजेनं आपल्या पूजा मंडळीला सुरुवात करावी. ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी. जर मूर्ती नसेल तर सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाला प्रथम 3 पळी पाणी अर्पण करावे. पाणी म्हणजे गंगाजल अर्पण करावे. गंगाजल अर्पण करत असताना ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणून गंगाजल अर्पण करावे. त्यानंतर 3 पळी पंचामृत अर्पण करावे. पंचामृत अर्पण करत असताना ओम श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. त्याच्यानंतर परत 3 पळी गंगाजल अर्पण करावं. त्यावेळी ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं मंत्र म्हणायचं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी ज्या काय असेल ते स्वच्छ पुसून घ्यायची. पूजेच्या उजव्या ठिकाणी स्थापन करायचे. त्याच्यावरती अक्षता, फुलं अर्पण करायची. त्यानंतर ओम श्री महागणपते नमः गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करावी. त्यानंतर आता कलश स्थापना करावी. शुद्ध गंगाजल भरलेला एक कलश घ्यावा. त्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता, फूल, पैसा, सुपारी, मोती, पोळे, गुरवा त्या कलशामध्ये घालावे. कुंकवानं तांब्यावरती 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावी. कलशाच्या मध्यभागी स्वस्तिक काढावं. त्यामध्ये 5 झाडांची 5 डाळे आणली असतील तर ती घालावी किंवा 5 विड्याची पाने घालावी. त्यावरती नारळ ठेवून कलश तयार करावा आणि तो कलश एका साळीवरती त्याची कलशाची स्थापना करावी. कलशाची स्थापना करत असताना पुढील मंत्र म्हणावा. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाश्रिता, मूले अस्तित्व तत्स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगुणास्ता, हुक्षोतु सागरा सर्वे, सप्तदीपा वसुंधरा, ऋग्वेदोत्त यजुर्वेद, सामवेदो यतर्वणा, अंगेश्च सहिता सर्वे, कलशं तु समाश्रिता, अत्र गायत्री सावित्री, शांती पुष्टी करी तथा आयान्तु देवी पूजार्थ, तुरितः क्षयकारका, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. श्री वरुणाय नमः. श्री कलश देवताभ्यो नमो नमः. अशा पद्धतीनं कलशाची स्थापना केल्यानंतर आपण आपल्या उजव्या हाताला देवघरातील शंखाला स्नान घालून शंखाची स्थापना करावी. शंखाची स्थापना करताना फक्त गंध आणि फुला व्हायचे, अक्षता व्हायच्या नाहीत. ओम आणि मंत्र म्हणायचा. ओम श्री शंख देवताय नमः गंध पुष्पम समर्पयामी. ते डाव्या बाजूला थोड्याशा अक्षता ठेवायचं. त्यावरती घंटीची स्थापना करायची. त्या घंटीला गंध, अक्षता, फुलं व्हायची आणि ओम श्री घंटाय नमः गंधाक्षतम पुष्पम समर्पयामी त्याचा मंत्र म्हणायचा. शंख देवताय आणि घंटीचा अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आता देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा अभिषेक करायची. आता या बाळकृष्णाच्या मूर्तीला एका ताम्हणात घ्यायचं. त्या बालकृष्णाची मूर्ती नसेल तर सुपारी घ्यावी आणि त्या बाळकृष्णाच्या वरती शुद्ध जलानं 3 वेळा 3 पळीनं पाणी घालायचं. ओम श्री विष्णवे नमः स्नानं समर्पयामी ती असं मंत्र म्हणून स्नान घालायचं. 3 पळी पंचामृत घ्यायचं. पंचामृत स्नान घालत असताना ओम श्री विष्णवे नमः पंचामृत स्नानम समर्पयामी असं मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर 3 पळी शुद्ध पाणी घ्यायचं. ओम श्री विष्णवे नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणत 3 पळी पाणी घालायचं. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पुरुष सूक्तम म्हणत ही तुम्ही शुद्ध जलानं स्नान घालू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत त्या मंत्राने शुद्ध जलाने स्नान घालू शकता. जर तुम्हाला नाही जमलं तरी मनातल्या मनात मंत्र जाप करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवावरती त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची. त्यानंतर त्यांना कापसाची 2 वस्त्रे अर्पण करायची.
ओम श्री विष्णवे नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, जानवं अर्पण करायचं. ओम श्री विष्णवे नमः यज्ञोपवीतं समर्पयामी, त्यानंतर त्यांना गंध अक्षत पुष्प हळद कुंकू अर्पण करायचं. ओम श्री विष्णवे नमः गंधाक्षतं पुष्पम समर्पयामी. भगवान विष्णूंची अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर त्यांच्या शेजारी आता माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे. आपल्याकडे देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती तामणामध्ये घ्यायची. जर मूर्ती नसेल तर सुपारी घ्या आणि फोटोवरती सुद्धा आपण फुलाने पाणी शिंपडून असा अभिषेक करू शकता. तामणामध्ये मूर्ती घेतली आहे, त्या मूर्तीवरती थोडा अक्षता व्हायच्या. माता लक्ष्मीला पूजनामध्ये आमंत्रित करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः आव्हानार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. माता लक्ष्मीला आपण आसन देत आहोत. ओम श्री महालक्ष्मी नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी असं म्हणायचं. त्यानंतर माता लक्ष्मीच्या पायावरती पाणी अर्पण करायचं. पाय धुवत आहोत आपण त्यांचे. ओम श्री महालक्ष्मी नमः पाद्यं समर्पयामी. आता महालक्ष्मीचे हात धुणार आहोत. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं. हे पाणी त्यांच्या हातावरती अर्पण करायचं. अर्घ्य म्हणायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः अर्घ्यं समर्पयामी. परत एक पळी शुद्ध जलाने स्नान घालायचं. मूर्तीवरती अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः स्नानं समर्पयामी. त्यानंतर एक पळी पंचामृत घालायचं. पंचामृत म्हणजेच दूध दही शुद्ध तूप त्यानंतर साखर आणि मध एकत्र करून त्याचं पंचामृत तयार करायचं. एक पळी पंचामृत मूर्तीवरती अर्पण करायचं. मंत्र म्हणायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. त्यानंतर पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी असं म्हणायचं. त्यानंतर गंधोदक स्नान घालायचं. थोडंसं पाण्यामध्ये कुंकू घालायचं. हे पाणी मूर्तीवरती घालायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः गंधोदक स्नानं समर्पयामी असं महामंत्र म्हणायचं. परत पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी असं मंत्र म्हणायचं. असं परत एक पळी पाणी घालायचं. श्री सुक्ताचं एक पळी पाणी घालत एक पळी मंत्र म्हणत शिवसुक्ताचं मंत्र म्हणत एक पळी शुद्ध जल मूर्तीवरती अर्पण करायचं. माता लक्ष्मीला अभिषेक करायचा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती भगवान विष्णूंच्या डाव्या हाताला आपल्याला ही मूर्ती स्थापित करायची आहे. म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीच्या उजव्या साईडला माता लक्ष्मीचं स्थापन करायचं. त्यांना माता लक्ष्मीला पूजेमध्ये स्थापित करायचं. त्यानंतर कापसाची 2 वस्त्रे अर्पण करायची. ओम श्री महालक्ष्मी नमः वस्त्रोपवस्त्रे अर्पणं करोमि सा. त्यानंतर महालक्ष्मीला हळदी कुंकुम समर्पित करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः हरिद्राम कुंकुम समर्पयामी असं म्हणायचं. पुष्पगंध अक्षता समर्पित करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असं मंत्र पूजा करायची. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो ठेवला असेल तर त्याची फुलं घालून पूजा करायची. अशा प्रकारची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी मांडायची असते. या पूजेमध्ये आपल्याला महालक्ष्मी मातेचं महालक्ष्मी महात्म्य हे पोथी देखील मांडायची असते. जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तुम्हाला. चौरंगावरती त्या पुस्तकाचं स्थापना करायची आहे. ओम श्री सरस्वती नमः गंधाक्षत पुष्पम समर्पयामी असं म्हणत पोथी ठेवून त्याची पोथीची पूजा करायची. पोथीचं पूजन करायचं. अशा पद्धतीने पूजन झाल्यानंतर आता आपण संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवणार आहोत. हा नैवेद्य आपण संध्याकाळी दाखवू शकता. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. या नैवेद्य दाखवत असताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय नमः, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा हा मंत्र म्हणायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर माता लक्ष्मीसाठी विडा ठेवावा. म्हणजे 2 पानावरती हळकुंड बदाम एखादं नाणं सुपारी ठेवावी. यावरती एक पळी पाणी घालावे.
पुढील मंत्र म्हणायचं. ओम श्री महालक्ष्मी नमः. मुख वासार्थे पूगी फलतांबूलम समर्पयामी, दक्षिणाम समर्पयामी. अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर पोथी वाचन करायचं, आरती करायची, गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, महालक्ष्मीची आरती करायची. अशा प्रकारची पूजा आणि आरती प्रत्येक गुरुवारी करायची आहे. ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करायची आहे. फक्त पूजेचा संकल्प तो फक्त एका पहिल्या गुरुवारी तेवढाच करायचा आहे. पुढच्या वेळी तो संकल्प करायची काही गरज नाही. काही साधना आज मी तुम्हाला सांगणार आहे ते अवश्य करा. ओम श्रीम नमः. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, विष्णू सहस्रनाम, श्री सूक्तम, महालक्ष्मी अष्टकम. भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री सूक्ताचं पठण, महालक्ष्मी अष्टकाचे आणि श्री सूक्ताचे 11 पठण अवश्य करावे. नाही शक्य झाले तर एक वेळा मनोभवे वाचावे. हे सर्व स्तोत्र आणि मंत्र आपल्याला यूट्यूबवरती मिळून जातील. 4 गुरुवारी अशा पद्धतीने पूजन केल्यानंतर या पूजेचं उद्यापन 26 डिसेंबरला करायचं आहे. उद्यापन कसं करायचं आहे हे आपण बघूया. नेहमीप्रमाणे आपण जशी पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची. पूजा झाल्यानंतर पोथी वाचन करून घ्यायचं, आरती करून घ्यायची. एखादी सवाष्णी किंवा एखादी कुमारिका माता लक्ष्मीचं स्वरूप समजून तिला जेवू घालावं, तिचा मान सन्मान करावा, ओटी भरावी, एखादी भेटवस्तू द्यावी, हळद कुंकू लावावे. जर समजा पुरुष करत असतील तर आपल्या घरातील कुलस्त्रीकडून अशा पद्धतीने सवाष्णींचं पूजन करून किंवा कुमारिकेंचं पूजन करून घ्यायचं. समजा उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी जर आपल्याला अडचण आली तर काय करायचं, तर पुढील गुरुवारी आपण त्या उद्यापन करू शकता. समजा एखाद्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमलं नाही, सुतक असेल, वृद्धी असेल, इतर कोणत्याही कारणाने, तर आपण कोणत्याही गुरुवारी संकल्प करून हे व्रत करू शकता. सलग 4 गुरुवार अशा पद्धतीने व्रत करायचं. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं. प्रत्येक गुरुवारी पूजा केल्यानंतर उद्यापनाच्या दिवशी आपण पूजा करतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जे पूजा हलवतो त्यावेळी पूजा साहित्याचं काय करायचं, कलशाचं जे पाणी असतं ते घरात सर्वत्र शिंपडून द्यायचं. घरातल्या सदस्यांच्या अंगावर नारळ असतो त्याचा प्रसाद करायचा. सुपारी, हळकुंड, बदाम हे साहित्य आपण पुन्हा पूजेला वापरू शकतो. बाकीचं साहित्य, फुलं असतील, निर्माल्या असेल त्याचं विसर्जन करायचं. तर अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, आपल्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती नांदावी म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत आपल्या सर्वांनी नक्की करावं. आपल्या अडचणी असतील तर नक्की विचारा. माहिती आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.